नमस्कार, हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो। स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आज बांगलादेश मधली सद्य परिस्थिती आणि भवितव्य या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आणि या व्याख्यानाला वीरमाता अनुराधा गोरे मॅडम सुद्धा होत्या। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नमस्कार मॅडम, सगळ्यात पहिलं आपलं स्वागत। बांगलादेशमधल्या हिंदूंची जी सद्य परिस्थिती आहे या परिस्थितीकडे आपण कसं बघता? मला वाटतं ती प्रातिनिधिक आहे, कारण सगळ्या जगभरच हिंदूंचं जे काय म्हणतो प्रोसिक्युशन सुरू आहे आणि त्याला भारतसुद्धा अपवाद नाही। आपण भारतीयांनी जागं झालं पाहिजे आणि आपल्यातले सगळे मतभेद विसरून, म्हणजे जसं आपण म्हणतो एक आहे आणि एक आहे, तसं एकत्र होऊन याचा मुकाबला करायला पाहिजे अनेक लेवलवर, नागरिक म्हणून, सरकार म्हणून। आणि अल्टिमेट एम शुड बी द वॉर, कारण वॉरशिवाय दुसरा पर्याय कधीच नसतो। इतिहास आपल्याला हेच सांगतो की नेभळटपणा, बावळटपणा याची किंमत आपण अनेक वर्ष चुकवलेली आहे। आपली मंदिरं पाडली गेली, बायका पळवल्या गेल्या, भ्रष्ट केलं गेलं, कन्व्हर्जन झालं आणि दरवेळेला आपण त्यांना माफ करत गेलो। आणि मला असं वाटतं की असं विचार मांडला जातो, त्याच्यामुळे मी सहमत आहे की भारताला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य मिळालं का, तर असं म्हटलं जातं की हे 27वं विभाजन आहे। आणखीन जर विभाजन व्हायला नको असेल तर वी हॅव टू बी व्हेरी अलर्ट। सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही सगळा जे मौन बाळगलेलं आहे ते मौन ठेवलं तरी हरकत काहीच नाही, पण तुमच्याकडून आणखीन कृती आवश्यक आहे याच्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटेल। बांगलादेशातल्या हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराकडे पाहता आता भारतातल्या हिंदूंनी कशा पद्धतीने जागृत व्हायला हवं, काय करायला हवं असं आपल्याला वाटतंय? एक तर पहिला आर्थिक बहिष्कार करायला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की आपण मागणी करून पुढे गेलं पाहिजे की वक्फ बोर्ड आहे ते नष्ट करा, किंवा जो मंदिर वर्शिप ॲक्ट आहे, असे जे हिंदूंवर अन्याय करणारे, म्हणजे अगदी साजरा गोजरा वाटणारा शिक्षणाचा मूलभूत अधिकार तो सुद्धा असाच आहे की त्यांना धार्जिणं आहे। ह्या असे जे सगळे अधिकार आहेत हे एका फटक्यात उडवले पाहिजेत। दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी अहमदनगर, औरंगाबाद अशासारखी जी काही अनेक रेल्वे स्टेशन्सना नावं आहेत, जिथे जिथे आपल्याला गुलामीची छाया पडलेली आहे ती सगळी एका फटक्यात, म्हणजे प्रत्येक वेळेला मला लढा द्यायला नको, सगळी उडवली गेली पाहिजेत। आणि ज्या ज्या वेळेला मला वाटते अशी असंख्य पुस्तकं उपलब्ध आहेत आता की हिंदू टेम्पल्स अँड व्हॉट हॅपन टू देम, जी जी आम्हाला 100% माहिती आहे, कारण काही काही मंदिरं अशी आहेत की जी नष्टच झाली, त्याचा तुम्हाला कुठे मागमूसही मिळणार नाही, पण जी आपल्याला नक्की माहिती आहेत ती तरी मंदिरं कोणताही कायदेशीर लढा न लढता आपल्याला मिळाली पाहिजेत। आणि वक्फ बोर्ड तर मला वाटते समाप्तच केला पाहिजे। त्याच्याशिवाय जी देशविघातक अशा प्रकारची विधानं केली जातात, हिंदूंचा काय म्हणतो आपण त्याला थोडासा खच्चीकरण तर होतच होतं, पण आमचं काहीतरी खोटं काहीतरी पसरवलं जातं, असे जे बोलणारे सगळे नेते आहेत, मग ते किती मोठे असू दे, त्यांना चक्क गजाआड केलं पाहिजे, कारण ते देशद्रोहीच आहेत। तसंच देशद्रोही विधानं करणारे जे कोणी आहेत किंवा दरवेळेला हिंदूंना आम्हाला टार्गेट करणारे जे नेते आहेत, त्या नेत्यांना तीच समज द्यायला हवी आहे। आणि त्याच्यासाठी हिंदू जनता, म्हणजे जनतेकडून जेव्हा मागणी येईल की आम्हाला हा ॲक्ट नको, आम्हाला वक्फ बोर्ड नको आहे, अमुक नको आहे, तेव्हा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्मसत्ता, राजसत्ता, न्यायसत्ता ही एकत्र येऊन काम करते ना, तेव्हाच हे मिळतं। जर ब्रह्मदेशसारखा पूर्णपणे बुद्ध असलेला देश, ना चलाओ गोली ना चलाओ बंदूक, सिर्फ करो आर्थिक बहिष्कार, याच्या जोरावर मुस्लिमांना नमवू शकतो। फ्रान्स आहे, जर्मन आहे, चीन आहे, मग आपल्याला काय अशक्य आहे? जर आपण कोणी कोणी भीती घालतात की युद्ध झालं तर इकॉनॉमी आपल्याला खालती येईल, असं काही होत नाही। भारत हजारो युद्ध खेळलेलं आहे, पण परत इकॉनॉमी उभरती आहेच आमची। थोडासा सेटबॅक बसेलही, पण तो आपल्याला किंमत त्याची द्यावी लागेल जर तुमची आणि माझ्या अस्तित्वाला आपल्याला अबाधित राखायचं असेल तर, असं मला वाटतं। धन्यवाद ताई, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद।